पोटच्या पोराचा पोलीस कोठडीत जीव गेला. आईला सरकारने 10 लाखांची मदत देऊ केली होती. त्या माऊलीने पैशांवर लात मारली आणि पोराला न्याय देण्यासाठी कोर्टाची पायरी चढण्याचा निर्णय घेतला. त्या माऊलीला साथ दिली ती ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी. परभणीचं सोमनाथ सूर्यवंशी हे प्रकरण आहे. पोलीस कोठडीतच त्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. परभणीमधील पोलिसांच्या कोठडीत संशयास्पद मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं. परभणीतील या प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशींची बाजू मांडण्यासाठी वंचितचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे काळा कोट घालून मैदानात उतरले होते. सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलीस कोठडीत झाला, त्यामुळे या प्रकरणात आरोपी पोलीस आणि सरकार आहे असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला होता आणि हे प्रकरण कोर्टात गेलं. औरंगाबाद खंडपीठात हा खटला उभा राहिला आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी सूर्यवंशी कुटुंबियांची बाजू मांडली. औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणी आरोपींवर 1 आठवड्यांच्या आत गुन्हे दाखल करण्याचे आदेश सुद्धा दिले होते. त्यानंतर गुन्हे दाखल न करता सरकार मात्र या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात गेलं. सुप्रीम कोर्टात यावर सुनावणी झाली आणि सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निकाल यावर दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी हायकोर्टाने जो आदेश दिला होता त्यावर महायुती सरकारने विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने या कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचं ठरवत सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास सांगितलेला आहे. हा महायुती सरकार आणि परभणीतील पोलीस यंत्रणेला मोठा धक्का मानला जातोय आणि त्यांना 7 दिवसात गुन्हे दाखल करावे लागतील. मात्र 7 दिवसात गुन्हे दाखल झाले नाहीत तर पुन्हा सुप्रीम कोर्ट यात हस्तक्षेप करणार का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. यावर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणाले की मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एका आठवड्यात सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणात आरोपी पोलिसांवर गुन्हे दाखल करा असे आदेश दिले होते, पण अद्यापही पोलिसांवर गुन्हे दाखल झालेले नाहीयेत. हे कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन आहे. त्यामुळे आता पोलीस आणि प्रशासनावर कोर्टाचा अवमान म्हणजेच कंटेम्प्ट ऑफ कोर्ट अंतर्गत कारवाई होते का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आजच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा याची माहिती देण्यात आली होती आणि त्यांनी विचारलं होतं की अद्याप FIR का दाखल झाली नाही. या प्रकरणात राज्य शासनच आरोपी आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू राज्याच्या ताब्यात असताना झाला, त्यामुळे शासनाने नेहमीप्रमाणे हात झटकण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला राज्य सरकारने हा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला आहे असं सांगितलं, परंतु पोस्टमॉर्टममध्ये मल्टिपल इंजुरीमुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सेकंड ओपिनियनसाठी कोर्टाची पुनर्परवानगी लागते. जे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पूर्वपरवानगी न घेता ते केलं, त्यामुळे डॉक्टरांनाही आरोपी करावं असा अर्जही आम्ही देणार आहोत असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. 196 BNS किंवा 174 CRPC या कायद्यातील तरतुदी अपूर्ण आहेत. न्यायालयीन मृत्यू झाल्यानंतर त्याची चौकशी अहवाल आल्यानंतर पुढे काय कारवाई करावी या संदर्भात कायद्यात तरतूद नाहीये. यावर हायकोर्ट गाईडलाईन्स ठरवणार असून त्यानंतर SIT स्थापनेसंबंधी किंवा चौकशी अधिकाऱ्यासंबंधी निर्णय घेतला जाईल असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. परभणीतील कोम्बिंग ऑपरेशनवर न्यायालयाने नोंद घेतलेली आहे. तोही आता चौकशीचा भाग होईल. त्या ऑपरेशनमध्ये सहभागी अधिकाऱ्यांवर ही गुन्हा दाखल होऊ शकतो. गुन्हा दाखल करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील केलं होतं. ते सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेलं आहे. त्यामुळे FIR दाखल करणं बंधनकारक आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी या निकालानंतर म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सोमनाथ सूर्यवंशींच्या आई विजयाबाई यांना रडू कोसळलं. त्या म्हणाल्या की मी परभणी वकील संघ, औरंगाबाद वकील संघ, मुंबई उच्च न्यायालय वकील संघ आणि प्रकाश आंबेडकर या सर्वांचे आभारी आहे. प्रकाश आंबेडकर यांनी एखाद्या भावाप्रमाणे माझ्या पाठीशी ते उभे राहिले आणि साथ दिले. त्यांनी खंबीरपणे उभं राहून मला न्याय मिळवून दिलेला आहे. या देशाच्या संविधानासाठी सोमनाथचं रक्त सांडलेलं आहे, त्याने बलिदान दिलं आहे. प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्याचं बलिदान वाया जाऊ दिलं नाही, त्यासाठी मी त्यांची आभारी आहे. कोणाच्याही लेकरावर ही वेळ येऊ नये. माझा मुलगा वकील होणार होता. माझ्या लेकराला डांबून नेऊन पोलिसांनी मारलं, मात्र राज्य सरकारने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुलाला 4 दिवस मारहाण करून पोलीस कोठडीत ठेवलं गेलं होतं. माझ्या लेकराचं हाड तुटेपर्यंत त्याला मारलं. पोलिसांनी माझ्या लेकराचा खून केला आणि त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं असं विजयाबाई सूर्यवंशी यांनी म्हटलेलं आहे. यावरच बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले तेही ऐका. हायकोर्टाच्या निर्णयात त्यांनी थोडं परिवर्तन केलेलं आहे. हायकोर्टाने थेट पोलिसांवर FIR करायला सांगितला होता, पण आता सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी FIR तर करायला सांगितलं आहे, पण त्याच्यामध्ये पोलिसांचं नाव कधी घालायचं किंवा पोलिसांवर करायचा किंवा नाही करायचा याचा चौकशी अंती त्याचा निर्णय करण्याकरता सांगितलेला आहे. पण ही माझी प्राथमिक माहिती आहे, त्याच्यामुळे पूर्ण माहिती घेऊनच मी याच्यावर बोलेन.
आता सरकार या निर्णयावर काय कारवाई करतं, पोलिसांवर गुन्हे दाखल होऊन चौकशी सुरू होते का, ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. एकूणच परभणीमध्ये एक प्रकरण घडलं होतं, त्यानंतर तिथे मोर्चा काढला गेला, त्यानंतर दंगल झाली आणि त्यातच परभणी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केलं होतं. त्यातच सोमनाथ सूर्यवंशीला अटक करून मारहाण झाल्याचं नंतर बोललं गेलं आणि त्यातूनच मृत्यू झाला असा आरोप झालाय. दुसरीकडे सरकारने मात्र हृदयविकाराचा झटका, त्याला दुर्धर आजार होता असं सांगितलं आणि हे प्रकरण कोर्टात गेलं होतं. पण आता कोर्टाने पोलिसांवरच गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिल्यामुळे पोलिसांभोवती मात्र आता ससेमिरा लागू शकतो. तो कधी आणि कसा लागणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. एकूणच या प्रकरणाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.